बातमी आहे बारामतीमधून। बारामती तालुक्यातील होळ येथील पियुष विजय भंडलकर या 9 वर्षीय बालकाचा त्याच्या वडिलांनी अभ्यास करीत नाही म्हणून रागाच्या भरात भिंतीवर डोकं आपटून आणि गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। 14 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजता राहत्या घरी घटना घडल्याची माहिती मिळते। त्यानंतर हा सर्व प्रकार दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र वडगाव निंबाळकर पोलिसांनी या खुनाचं रहस्य उलगडवत वडील विजय गणेश भंडलकर, मयत पियुषची आजी शालन गणेश भंडलकर आणि संतोष सोमनाथ भंडलकर या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। वडील विजय भंडलकर यांनी मुलगा पियुष याला तू अभ्यास करीत नाही, सारखा बाहेर खेळतो असं म्हणत हाताने मारहाण केली। यात मात्र त्यांचा राग अनावर झाला आणि त्याची गळा दाबून त्यांनी भिंतीवर आपटले। यातच मुलाचा मृत्यू झाला। पियुषची आजी सर्व पाहत होती, पण तिने मुलगा विजयला अडवलं नाही। यानंतर विजय याच्या सांगण्याप्रमाणे पियुष हा चक्कर येऊन पडला आहे अशी खोटी माहितीही तिने दिली। मात्र या सर्व प्रकाराची वडगाव निंबाळकर पोलिसांनी माहिती घेतली आणि यानंतर सखोल तपास चालू केला। यातच आता वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मधून गुन्हा दाखल झालेल्या इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले। या प्रकारे अधिक तपास सुरू आहे। धन्यवाद।